ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसे आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात शाखाभेटीचा दौरा केला. राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारानं मनसेच्या उमेदवारांसह महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला असून प्रचार जोमात सुरू झालाय. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करताना राज ठाकरे यांनी टेंबी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे उमेदवार महायुतीला कडवी टक्कर देत आहेत. या आपल्या शिलेदारांचं मनोबल वाढवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात आले होते. राज ठाकरे यांनी टेंबी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देऊन मनसे आणि शिवसेना उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचंही उद्घाटन केलं. या दरम्यान माजिवडा इथून सुरुवात झालेल्या मनसेच्या बाईक रॅलीला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील रस्तोरस्ती तसंच प्रभागांमध्ये राज ठाकरे आगे बढो, उद्धव ठाकरे आगे बढो यासह एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा घोषणांनी अवघं ठाणं दुमदुमून गेलं. राज ठाकरे यांच्या या धावत्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शिवसेना मनसे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झालाय. हिंदू हृदय सम्राट दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या ठाण्याच्या चरई येथील शिवसेनेच्या शाखेलाही राज ठाकरे यांनी भेट दिली. तसंच शाखेतील उपस्थित नोंदवहीत स्वाक्षरी देखील केली. 1986 साली या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव तसंच जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देत मनसे आणि शिवसेना उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांना उद्देशून राज ठाकरे यांनी, आज मी भाषणासाठी आलेलो नाही तर माझ्या शिलेदारांचे आणि ठाणेकरांचं दर्शन घेण्यासाठी आलोय. तेव्हा 16 तारखेला सर्व उमेदवारांनी गुलाल उधळत आलं पाहिजे असं नमूद करून येत्या 12 जानेवारीला माझी आणि उद्धव ठाकरेंची ठाण्यात सभा होणार असल्याचं सांगितलंय.